प्रत्येक वर्षी यात्रेच्या निमित्ताने आणि गुढीपाडव्याच्या अगोदर काही दिवस आमच्याकडे सामने भरले जातात आणि हा सामन्यांचा ग्राउंड आहे. इकडे सामन्यांचा जोरदार सामना चालू असतो आणि एकीकडे आमच्या गावामध्ये देवाकडे जाण्यासाठी पाडवा निघाला असतो. आता हे 4-5 डपडे वाजत खाली जातात देवाकडं आणि काही माणसं येतात, आजूबाजूचे गावं पण येतात यात्रेनिमित्त आमच्याकडे. आणि हे आहेत आता हे यांची देवाकडे जाण्याची तयारी चालू आहे. आता गूळ, खारी, खोबरा वगैरे शेरणी म्हणून हे पूर्ण गावाच्या वतीने खाली घेऊन जातात देवाकडे. आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस आहे. हा यात्रेचा आमचा पहिला दिवस असतो आणि आम्ही खाली जाऊन देवाची पूजा वगैरे करतो. तिथे शेरणी वगैरे, नारळ वगैरे फोडून. तर चला आता आपण खाली देवाकडे जाऊया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे आहे आमचं गावचं देव. हे देव इथलं मोठं जागृत देवस्थान असं आहे की इथे येणारा प्रत्येक भाविक खाली हात कधीच जात नाही आणि येताना खाली हात कधीच येत नाही. तर आजच्या दिवशी सर्वांनी शेरणी, गूळ, नारळ घेऊन आले आणि त्याची फोडून वगैरे त्यांना प्रत्येकाला शेरणी म्हणून प्रसाद म्हणून दिला जातो. तर हे बघा, हे आहे आमचं गावचे माणसं, मित्रपरिवार वगैरे सगळं. हे बघा, हे आता तुम्हाला समोर दिसतं हे आमचं गावकीचं देव वेताळेश्वर. बघा इथं भाविकांनी नारळ वगैरे फोडून पेढे वगैरे वाहिले बघा इथं. आणि ते समोरच जे मंदिर दिसतंय ते मंदिर आहे आमचं मारुती देवाचं. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या वेळेस एक छोटीशी पूजा घालून देवाची पूजा केली जाते. ते प्रसादाची पण सोय केली असते. त्या पाडव्याच्या टायमाला नाही का दिवसभर माणसं दर्शनासाठी येत राहतात आणि संध्याकाळच्या वेळेस आजूबाजूची गावं इथं संध्याकाळचा कार्यक्रम, तमाशा ठेवलेला असतो, ते बघण्यासाठी येत असतात. तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला आता गावच्या देवाजवळच एक मोठा कार्यक्रम ठेवला जातोय. ते बघा, देवाजवळ दिवा बत्ती लावून ह्या एक कार्यक्रम बारूद ठेवलेला आहे. त्याचा सेटअप उभा करून राहिलेत. बाजूलाच मंदिर आहे बघा. हे मंदिर किती मस्त सजवलं बघा, कलर वगैरे देऊन, लाईटिंग वगैरे मस्त. तर आता इथं आलेले जे बारूड मंडळी आहे त्यांचं आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. चालू होते ना नाही ते करलं मी तर आपल्या तळेगावच्या यात्रेसाठी आम्ही आयोजित केलेले यात्रेचे भजनी बारूड मंडळी. तर त्यांना आपण विचारू आपण कोणत्या गावावरून आलेत. तर तुमची थोडक्यात ओळख द्या आणि कुठून आलेत काय सांगा. रामकृष्ण हरी. आम्हाला या तळेगावच्या लोकांनी त्यांच्या यात्रेनिमित्त आमंत्रित केले. आमचे भजनी बारूड मंडळ, त्याचे नाव श्री सोमनाथ कलापथक नाट्य मंडळ सडवली, मावळ तालुका. मावळ तालुक्यातनं आम्ही इकडे अकोला तालुक्यात आलो आहे. या गावची यात्रा आणि त्या यात्रेनिमित्त आमचं भजनी मंडळ या गावकऱ्यांनी आमंत्रित केलं. या गावकऱ्यांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. आज नवीन वर्ष म्हणजे पाडवा आणि त्या पाडव्याच्या सणानिमित्त या गावची यात्रा आणि त्या गावाने ठेवलेले हे भजनी बारूड मंडळ. तर याच ठिकाणी आम्ही 6 वाजता पोचलो गावामध्ये. आता आमचा टायमिंग संध्याकाळी 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम असतो. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत आमची हजेरी असते. हजेरी संपली की आम्ही पुन्हा आमच्या गावी म्हणजे तळेगाव दाबडे, मावळ तालुका, आमच्या सडवली गावामध्ये पुन्हा जाणार. याच्या अगोदर तुम्ही अकोला तालुक्यामध्ये कार्यक्रम केलाय का वगैरे? केला. ह्याच्या अगोदर आम्ही अकोला तालुक्यात खेतेवाडी म्हणून गाव आहे. अच्छा. खेतेवाडीला आमचा कार्यक्रम झालेला आहे. हो. तुम्ही येताना काय त्रास वगैरे काय असं? नाही, येताना आम्हाला त्रास वगैरे काय नाही. रस्ते वगैरे चांगले आहेत, डांबरी रस्ते आहेत, पाण्याची सोय वगैरे, डिझेल पाणी सर्व भेटलं. आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही. चला. आमच्या मंडळामध्ये तुम्ही एकूण हे आमचे खजिनदार आहेत. ओके. मी टेम्पो ड्रायव्हर आणि हे आमचे डान्सर अक्षय महाराज बोडके आणि हे आमचे साऊंड सिस्टीमचे मालक उमेश महाराज ठुले. हा आमचा 35 लोकांचा संच आहे. अच्छा अच्छा.
चालेल म्हणजे आता तुम्ही तुमचं सेटअप तयार चालू आहे. हो आमचं नाही. setup चालू आहे आता. ओके 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 ओके. या. हो हो नाही नाही काम चालू आहे कामाचं चालू आहे. हो हो ही आमची बैठकी मंडळ. नमस्कार आमच्या गावामध्ये स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. नाही चालतं काय नाही. आता आपल्या गावाचे सरपंच तळेगावचे सरपंच माझे बाबा औशिराम एवढे तर हे आलेले पाहुण्याचे थोडंसं. नमस्कार. हार्दिक तुम्ही पाडव्यानिमित्त आमच्या गावाला भेट दिली त्यानिमित्त मी तुमच्या हार्दिक अभिनंदन करत आहे. असंच पुढच्याही पाडव्याला योग असला तर तुम्हाला आम्ही आमंत्रण करू. राम आपल्या देवाची जी शेवटी असते म्हणजे ती काठी असते तो झेंडा पूर्णपणे मिरवणुकीमध्ये नाचवत देवाकडे घेऊन जाते. तर या मिरवणुकीचा आनंद घ्या तुम्ही आणि व्हिडिओ बघत राहा. गावाकडे यात्रेला जी मजा असते ना तीच मजा असते.
आमच्या
सहकार्याशिवाय काहीच नाही मित्रांनो, हे लक्षात राहू द्या.